नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. जसं की आपण बघतोच आहे, आता मालिकेमध्ये चाललेलं आहे की अद्वैतला खोट्या हिऱ्यांच्या दागिन्यांच्या इल्जाममध्ये जेलमध्ये बंद केलेला आहे. जेव्हा अद्वैत जेलमध्ये असतो, सगळे निघून गेलेले असतात. रात्री अद्वैत एकटाच विचार करत असतो. तेवढ्या तिथे कला जाते. ती अद्वैत जवळ जाते आणि अद्वैतची माफी मागते. ती म्हणते, मला माफ कर चांदेकर, हे सगळं माझ्यामुळे होतंय. हे सगळे माझी चुकी. मी त्या दिवशी बॉक्स चेक करायला हवा होता आणि न चेक करता बॉक्स जाऊ नव्हता द्यायला हवा. अद्वैत म्हणत असतो की नाही, खरे याच्यात तुझी चुकी नाही आहे. कोणीतरी हिरेच बदललेले आहेत. हिऱ्यांमुळेच हे सगळं गोंधळ झालेला आहे. आपण तर हिरे चेक केलेले होते आणि नंतर जे दागिने आपण बनवले ते खोट्या हिऱ्यांचे आहेत असं असं सगळं मिस्टर सारडा यांचं म्हणणं आहे. जर दागिन्यातले हिरे खरे राहिले असते तर हा प्रॉब्लेमच झाला नसता. पण दागिन्यातले हिरेच कोणीतरी बदललेले आहेत. ह्याचा तू विचार कर. कोण येऊ शकतं आपल्या ऑफिसमध्ये आणि कोण हिरे बदलू शकतात ह्याचा जरा विचार कर. कलाही त्याचा विचार करत असते. कलाच्या लगेच तेवढ्यात लक्षात येतं की राहुलवर तिला डाऊट आहे. कारण की राहुलला तिने फोनवर बोलताना ऐकलेलं असतं. म्हणून कलाचा पूर्ण डाऊट हा राहुलवर असतो. नैनाने पण तिला सांगितलेलं असतं की या रात्री बेरात्री घराच्या बाहेर असतो. कला अद्वैतला सांगते, चांदेकर तुला आठवतंय का, आपण दोघं जेव्हा सारडांच्या हिऱ्यांची डिझाईन्स बनवायला गेलो होतो तेव्हा आपल्याला राहुल येताना दिसला होता रस्त्यात. अद्वैत सांगतो, हो, आणि जेव्हा मी जात होतो तेव्हाही मला तो जाताना दिसला. आपण दोघेही सोबत आलो तेव्हा तो आला आणि तेव्हाच नेमका गेला. अद्वैत म्हणतो, तुला काय म्हणायचंय खरे, की तुला राहुलवर डाऊट आहे का? कला म्हणते, डाऊटचं नाही म्हणता येणार, पण मग मला एक वाटतं की हे सगळ्या मागे राहुल असू शकतोय. त्याने इथून मागेही असे कारनामे केलेले आहेत हे तुला माहितीच आहे. आणि मला नयना पण म्हणाली होती, आजकाल तो टाईमवर घरी येत नाही, तो कुठेतरी बाहेरच असतो, सतत त्याचं फोनवर काहीतरी चालू असतं असं मला वाटतं. पोरींचं प्रकरण आधी झाल्यामुळे तो पोरींचं प्रकरण पुन्हा करणार नाही. तो काहीतरी असंच वेडं करेल ह्याची मला खात्री आहे. मंडळी, तुम्ही आजकाल लाईकचं बटन दाबण्यास विसरला आहात का? तुमचं प्रेम हळूहळू आमच्या बाबतीत कमी होत चाललं आहे बरं का. तेवढं लाईकचं बटन प्रेस करून द्या, म्हणजे आम्हालाही आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्याकडून प्रेरणा मिळेल. चांदेकर म्हणतो, आता जाऊ दे, काय झालं ते, जो दाग लागायचा तो लागूनच गेलेला आहे ना शेवटी, त्याच्यातून काय बाहेर येणार नाही. तेवढ्यातच कला म्हणते, तू काही काळजी करू नको चांदेकर, मी तुला ह्याच्यातून सोडवेल. दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैतला बेल देऊन सोडून नेत असतात. तेव्हाच ते मीडियावाले सगळे येतात आणि मीडियावाले त्यांना म्हणतात की हे मिस्टर अद्वैत चांदेकर, तुम्ही अजून किती लोकांची फसवणूक करणार आहात? एवढ्या मोठ्या माणसांचं तुम्ही जर खोट्या हिऱ्यांचे दागिने देऊन त्यांची फसवणूक केली आहे तर अजून किती गोरीगरीब लोकांची तुम्ही फसवणूक करत असाल? ते बाकी लोकांची दागिने कोणी चेक करतच नसतील, मग तुम्ही किती मिडल क्लास माणसाला त्रास देत असणार? तर मिडल क्लास माणसाने काय करायचं? आता तुमच्यावर ट्रस्ट ठेवायचा की नाही ठेवायचा? तेवढ्यातच कला म्हणते, हे तुम्ही एका चुकीमुळे हे नाही ठरवू शकत. इथून मागे चांदेकरांच्या नावावर कोणताही दाग नव्हता आणि आता जो दाग लागलेला आहे तो आम्ही लवकरच पुसून टाकणार आहोत. तो तुम्ही कोणत्याही दागिन्यावाल्यांकडे जाऊन बघू शकतायत. आम्ही ज्यांना दागिने दिलेले आहेत ते खोटे आहेत की खरे आहेत, हा काहीतरी गैरसमज झालेला आहे. हे चांदेकर ज्वेलर्सचं नाव बुडवण्यासाठी हा सगळा प्लॅन केलेला आहे आणि तुम्हा मीडियावाल्यांना एक कारण मिळून गेलेलं आहे. इथून मागे चांदेकर ज्वेलर्सने त्यांचं बेस्टपेक्षा बेस्ट दिलेलं आहे आणि त्यांच्या विरोधात आज तुम्ही असे उठून उभे राहतायत आणि असे नको नको ते वाटेल ते आरोप करतायत. हे तुम्हाला योग्य वाटतंय का? असं ती मीडियावाल्यांना जबाब देते आणि म्हणते, चला सरका इथून, आणि ती अद्वैतचा हात पकडून त्याला सरळ घरी घेऊन आलेली असते. सरोजला वाटत असतं की अद्वैतला तर हिचा राग आलेला पाहिजे, हे सगळं हिच्यामुळे होतंय आणि अद्वैत तिच्याशी एवढा व्यवस्थित कसं काय वागतोय. सरोजला मात्र काही ते आवडत नसतं, पण ती अद्वैतला काही बोलू शकत नसते, कारण की सरोजचा प्लॅन असतो की अद्वैतला काही न बोलता अद्वैतच्या मनातून कलाला काढून टाकायचं. सरोजला खूप राग आलेला असतो की तिच्यामुळे, म्हणजेच कलामुळे, तिच्या मुलाला एक अख्खी रात्र जेलमध्ये काढावी लागली. पण हे सगळे तिला माहिती नसतं की हा राहुलचा प्लॅन आहे असं. तिने उगीच रोहिणीला हा प्लॅन सांगून दिलेला असतो, तो प्लॅन राहुलने ऐकून घेतलेला असतो. राहुलला वाटतं की आता इथे कुठेच माझं नाव चुकून सुद्धा येणार नाही, हे सगळं आता मी कलावरच लुटून देणार. जेव्हा अद्वैत घरी येतो आणि राहुल अद्वैतला बघतो तर राहुल एकदम शॉक होऊन गेलेला असतो. राहुल म्हणतो, आता हा इथे कसं काय आला? हा तर जेलमध्ये पाहिजे होता. तेवढ्यातच तिथे राहुल येतो आणि म्हणतो, दादा तू इथे कसा? तेवढ्यातच कला त्याला म्हणते, का इथे नको यायला हवे होते का? जेलमध्येच पाहिजे होते का? तेवढ्यातच राहुल म्हणतो, नाही, मला तसं नाही म्हणायचं आहे, म्हणजे की त्यांनी एवढं सोडून दिलं बॉस, सगळं आता व्यवस्थित झालं ना, क्लिअर झालं ना? कला म्हणते, ते कसं क्लिअर करायचं ते तर आता माझ्या हातात आहे. मी बघतेच आता कोण आहे तो चोर आणि त्याला सगळ्यांसमोर कसं आणायचं ते. ज्या दिवशी तो चोर माझ्या हातात लागला ना, नाही भर चौकात त्याचं मी इज्जत उतरवली ना, तर मी पण नावाची कला खरे नाही. आणि तेवढ्यातच कला तिचा असा डॅशिंगपणा बघून एकदम चकित होऊन गेलेला असतो. तेवढ्यातच कला म्हणते, चल आज चांदेकर, मी आता जाते आउट हाऊसमध्ये, तू जा घरात. अद्वैत म्हणतो, चल मी पण येतो तुझ्यासोबत आउट हाऊसमध्ये.
सरोज म्हणते की हे काय चाललेलं आहे. रोहिणी हळूच सरोजच्या कानाजवळ जाऊन म्हणते, बघितलंस ना सरोज वहिनी, हे सगळं काय चाललेलं आहे ते. तुझा मुलगा आत्ताच तुझ्या हाती राहिलेला नाहीये, तो आत्ताच त्याचा बैल होऊन गेलेला आहे, पाहिलं ना. तू आधीच आत्ता सांगते तुला, तू विचार कर या गोष्टीत. तू जे म्हणतेस ना की ती 6 महिन्यानंतर निघून जाणार आहे, ती काय जाणार नाही, ती इथेच थांबेल आणि हळूहळू आपल्या अद्वैतला ती त्याच्या जाळ्यात अडकवत जाईल. सरोज वहिनी, आत्ताच वेळ आहे, तू काहीतरी करायला हवं. सरोज म्हणते की मी बघेल काय करायचं ते, तू उगीच मला वाटेल ते ज्ञान नको पाजू, आधीच माझ्या डोक्याला वेगळं टेन्शन आहे, तू मला काहीच हे करू नको. रोहिणी म्हणते, अगं वहिनी, मी तुला सांगते, मला माहिती तुझ्या मागे गणगणी असतात, आता ह्या गोष्टींकडे लक्ष तरी कोण देणार, म्हणून मग मी बोलते ना या गोष्टींबद्दल. सरोज म्हणते, हा तुझ्याकडे कामं पण नाही आहेत म्हणून तुला असे रिकामे कामं खूप सुचतात, आणि तिथून रागारागात निघून जाते. नयनाला रोहिणी म्हणते, हे बघ, हिच्यासाठी एवढं बी करावं हिला काही कळतच नाही. ही तर मला अशीच समजते, सगळं आता बिझनेस हिच्याच हातात आहे ना, माझ्या बापाचा असून ही सगळं करते. तर माझ्या पण लक्षात आहे, मी पण हिला एक दिवशी नक्कीच खाली आणेन, असं ती नयनाला सांगत असते. आउट हाऊसमध्ये अद्वैत आणि कला आलेले असतात. दोघेही हाच विचार करत असतात की ह्या सगळ्या प्रॉब्लेममधून आता बाहेर कसं निघायचं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत याच्यातून बाहेर कसं पडायचं. दोघेही तोच विचार करत असतात. तेवढ्यातच इकडे राहुल गौरवला भेटायला गेलेला असतो. राहुल गौरवला भेटायला जातो. राहुल गौरवला सांगतो की हे बघ, हे सगळं असा प्रकार झालेला आहे, आता आपल्या एकदम मनासारखं झालं आहे, अद्वैतला चांगलीच अद्दल घडली आहे. तेवढ्यातच राहुल म्हणतो की यार, अजून तो थोडे दिवस जेलमध्ये पाहिजे होता, मग अजून मज्जा आली असती. गौरव म्हणतो, अरे थांब, एकदा गुन्हा सिद्ध तर होऊ दे त्याचा, मग त्याला काय आयुष्यभर जेलमध्ये काढावं लागेल, त्यांचा बिझनेस कसा ठप्प होतो ते तू बघच. त्या श्रीनाथ ज्वेलर्सचा तू कमी नको लेखूस, तुला माहिती नाही की आमचा जलवा काय आहे ते. राहुल म्हणतो, हो ना, आता चल पैशांचं बोल, मला माझा 50% पाहिजे आहे. तेवढ्यातच गौरव म्हणतो, तू काहीच काळजी करू नको, तुला ते पैसे पोहोचून जातील. तू आता जास्त मला भेटत नको जाऊ, जास्त बोलायचं नाही आपण, आणि माझा नंबरही तुझ्या फोनमधून आता सध्या डिलीट मारून दे. आपण जेव्हा वेळ असेल, जेव्हा काम असेल तेव्हाच भेटायचं. राहुल म्हणतो, हो हो, मला तरी हेच योग्य वाटतंय, कारण ती कला माझ्यावर एकदम लक्ष ठेवून आहे. कालच मी तुझ्याशी फोनवर बोलत होतो, तेवढ्यात तिने येऊन मागे उभी राहिली, मला वाटलं तिने ऐकलंच की काय सगळं. गौरव म्हणतो, हा, तिच्यापासून थोडा सावधच राहा, मला ती थोडी डेंजरच वाटते. तिच्याशी आपण जरा जेवढं लांब राहिलो तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. जर तू अडकला तर मग आपलं काही खरं नाही. ती कुठूनही पुरावे शोधून आणू शकते आणि त्या अद्वैत चांदेकरला वाचवू शकते. त्या बाईपासून तू दूरच राहायचं. इकडे आबा देखील विचार करत असतात की आता हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, हे सगळं नेमकं कोणी केलं असेल. तेवढ्या तिथे सरोज जाते आणि आबांना सांगते की आबा, हे सगळं काय होऊन गेलं, हे सगळं त्या कलामुळे झालेलं आहे. तिने जर व्यवस्थित दागिने चेक केले असते तर आज ही वेळ आली नसती. त्या दिवशी मी स्वतः होती तिथे, तिने दागिने न काही चेक करता असेच पाठवून दिले. त्या गोष्टीवरून मला त्या मुलीचा खूप राग आलेला आहे आबा, आणि तुम्ही म्हणतात की ती पोरगी चांगली आहे. आबा म्हणतात, अगं सरोज, एका चुकीमुळे तू तिला दोषी नाही ठरवू शकत ना, आणि तिच्या मागे असेल काही काम म्हणून तिने चेक केले नसते. तू चेक करून घ्यायचे होतेच दागिने, तिने नाही चेक केलं तर एवढा काय मोठा झाला त्याच्यात. प्रॉब्लेम हा नाही आहे तिने दागिने चेक केले का नाही, प्रॉब्लेम हा आहे तिथे खोटे हिरे कोणी आणले आणि ते खोटे हिरे बसवले गेलेले आहेत. आपल्या चांदेकर ज्वेलर्सच्या इथे खोटे हिरे कुठून आलेत हा प्रश्न महत्त्वाचा आहे. सरोज पण या गोष्टीचा विचार करत असते, पण तिला जास्त महत्त्वाचं हे असतं की ते दागिने जर त्या दिवशी कलाने चेक केले असते तर आज अद्वैत जेलमध्ये गेला नसता. त्याच्या डोक्यात तेच असतं, त्याला दुसरं काही दिसत नसतं. मात्र आबा या गोष्टीकडे विचार करत असतात की असं कोण आहे आपल्या घरातलं ज्यांनी हे सगळं कारनामा केला आहे आणि ज्याच्यामुळे अद्वैतला जेलमध्ये जावं लागलेलं आहे. आबा देवी आईकडे प्रार्थना करत असतात की देवी आई, आत्ता कुठे जाऊन पोरांमध्ये सगळं व्यवस्थित होत होतं आणि हे सगळं आता काय प्रकार होऊन गेलेला आहे. लवकरच या सगळ्या गोष्टीतून माझ्या पोरांना बाहेर काढ आणि ज्यांनी हे सगळं केलेलं आहे त्याला याची शिक्षा मिळू दे, असे आबा देवीकडे प्रार्थना करत असतात. इकडे अद्वैत आणि कला हाच विचार करत असतात की हे सगळं कशामुळे झालं. कलाला खूप वाईट वाटत असतं की तिच्यामुळे अद्वैतला असं सगळं सहन करावं लागलेलं आहे. कला अद्वैतला म्हणत असते, चांदेकर, माझी खरंच चुकी झाली रे, मला माफ कर. अद्वैत म्हणतो, खरे मला तुझा हाच अति आगाऊपणा आवडत नाही. मी तुला जर सांगतोय ना की मला माहिती आहे की काय प्रॉब्लेम आहे, तर तू त्या प्रॉब्लेमकडे लक्ष दे. उगीच जसे माफी मागून फॉर्मॅलिटी करून आपण आपल्याला जिकडे लक्ष द्यायचं आहे ना आपण तिकडे लक्षच देत नाहीये. आपलं तिकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतंय. कळतंय का खरे मला काय म्हणायचं आहे. आपल्याला सगळे CCTV फुटेजेस चेक करावे लागतील. त्यानंतर कलाच्याही लक्षात येतं की हो, मलाही तेच वाटतं आहे. ते दोघं म्हणतात की चल आपण आत्ताच्या आत्ता ऑफिसला जाऊयात. अद्वैत कला म्हणतात की हो जायचं. कला अद्वैतला म्हणते की चल आपण आत्ताच जाऊयात. अद्वैत म्हणतो की हो जाऊ. कला म्हणते थांब चांदेकर, लगेच नको निघू. घरातून निघण्याच्या आधी कला अद्वैतला पाणी देते
आणि त्याला म्हणते की कॉफी करू का तुझ्यासाठी. चांदेकर म्हणतो खरंच मला कॉफीची गरज आहे. कला म्हणते थांब, मला फक्त 5 मिनिटं दे, मी तुझ्यासाठी कॉफी करते, म्हणजे तुला फ्रेश वाटेल. रात्रभर जेलमध्ये राहिलेला अद्वैत खूप थकलेला असतो. तो पटकन कॉफी घेतो, फ्रेश होऊन येतो आणि दोघेही ऑफिसला जायला निघतात. जेव्हा दोघे ऑफिसमध्ये येतात तेव्हा ते वॉचमॅनला बोलवतात. वॉचमॅनला म्हणतात की इथे कोणी आलं होतं का बाहेरचं. वॉचमॅन म्हणतो नाही सर, आपल्या घरातले माणसं सोडून इथे कोणी बाहेरचं आलेलंच नाही आहे. कला आणि अद्वैत तोच विचार करत असतात की असं कोण आहे आपल्या घरातलं ज्यांनी हे सगळं केलेलं आहे. कलाच्या मनात मात्र राहुलचंच नाव असतं. कला हळूच त्याला विचारते की राहुल सर आले होते का इथे. तो वॉचमॅन सांगतो की हो, राहुल सर तर येत राहतात, कधी त्यांचं रात्री लेट नाईटपर्यंत काम असतं तर राहुल सर लेट नाईटपर्यंत थांबत असतात. अद्वैतच्या लक्षात येतं लेट नाईटपर्यंत, राहुल तर काही एवढं काम करतच नाही ऑफिसमध्ये, तर हा लेट नाईटपर्यंत इथे काय करत होता. तर मग अद्वैत त्याला त्या तारखेचं विचारतो की आत्ता 2-3 दिवस पूर्वी आलेला होता का राहुल. तो म्हणतो की हो, तुम्ही त्या दिवशी आलेले होते ना साहेब, तुम्ही आणि मॅडम. त्याच दिवशी तर राहुल साहेब आलेले होते इथे, आणि तुम्ही गेल्यानंतर त्याच्या 5-1 मिनिट आधी तर गेले असतील ते. तेव्हा मी पण ड्युटीला नव्हतो, तेव्हा दुसरा वॉचमॅन ड्युटीला होता. माझं लक्षच नाही की ते केव्हा गेले ते. मग अद्वैत आणि कलाच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे असं. अद्वैत म्हणतो चल खरे, आपण CCTV फुटेज चेक करूया. जेव्हा अद्वैत CCTV फुटेज चेक करायला जातो तेव्हा तिथे राहुल आलेला आहे हे तर फुटेजमध्ये दिसतं, पण त्याच्यानंतरची जी फुटेज असते त्याच्यामध्ये कॅमेरे बंद असतात. त्याच्यामध्ये त्या फुटेजेसमध्ये नेमकं काय झालेलं आहे ऑफिसमध्ये हे सगळं आलेलंच नसतं. म्हणतो की अरे CCTV फुटेजला काय झालेलं आहे, अरे फुटेजच नाही आहे तेवढ्या टाईमची. कला म्हणते अरे हे काय झालेलं आहे. मग कला बघते की त्याच्या आधीचं राहुल कुठे कुठे गेला ती त्या फुटेजमध्ये चेक करते. CCTV बंद करण्याच्या आधीची जी फुटेज होती ती त्या लॅपटॉपमध्ये असते. तर कला म्हणते चांदेकर हे बघ, मला काय पॉईंट मिळालेला आहे. अद्वैत म्हणतो दाखव काय झालं. तर कला म्हणते हे बघ, ह्या वेळेसला राहुल आला बरोबर, आणि तो इथून आल्यानंतर कुठे गेला, वॉचमॅनशी त्यांनी बोललं. आधी तो वॉचमॅनला बघितलं त्याने की वॉचमॅन काय करतोय ते. त्यानंतर तो वॉचमॅनशी बोलला आणि त्याच्यानंतर तो इकडे CCTV रूमकडे आला. आणि जेव्हा तो CCTV रूममध्ये एंटर केलं त्याने, तर अगदी 2 मिनिटातच सगळे CCTV बंद झाले. तुला समजतंय का चांदेकर मला काय म्हणायचं आहे ते. अद्वैत म्हणतो हो. आता बघतोच त्या राहुलकडे जातो आणि त्याला बजावतोच नाही. तेवढ्यातच कला म्हणते अरे ग्रेट अद्वैत चांदेकर, जरा शांत बस ना तू, इथं काय चाललेलं आहे मी तुला काय सांगते, जरा शांतपणे तू विचार कर ना. आता तू त्याला समजावायला गेला, आपल्याकडे काही पुरावा आहे का या गोष्टीचा. आणि तुला रोहिणी मॅडम माहितीच आहे ते किती मोठा तमाशा घालतील ते. आपण पहिले पुरावे जमा करू, तोपर्यंत त्याला समजू सुद्धा द्यायचं नाही की आपल्याला हे सगळं माहिती आहे ते. अद्वैत आणि कलाला हे मात्र कळून गेलेलं असतं की काहीतरी गडबड आहे असं. दुसऱ्या दिवशी राहुल जेव्हा बाहेर जायला निघतो तेव्हा अद्वैत आणि कलाने ठरवलेलं असतं की अद्वैत म्हणतो आता आपण याची खोली तपासू. तर कला म्हणते असं कसं शक्य आहे, नैना ताई तिथेच असेल ना. अद्वैत म्हणतो माझ्याकडे एक भन्नाट आयडिया आहे. कला म्हणते काय. तर तुला सांगतोय मी, तुझ्यासाठी जेव्हा मी कॉफी डेट प्लॅन करत होतो तेव्हा नैनाला मीच तुझ्याशी बोलायला पाठवलं होतं. आज पण आपण तेच करूया. तू नैनाशी बोलत बस आणि मी तोपर्यंत जाऊन सगळं रूममधून चेक करून घेतो. कला म्हणते म्हणजे त्याच्यात नैनाताई पण सामील होती. अद्वैत म्हणतो आता ह्या सगळ्या गोष्टींचा वेळ आहे का खरे, तुला हेच कळत नाही की काय गोष्टी कराव्या आणि काय नाही कराव्या. तर तेवढ्यात तिथं अद्वैत आणि कला जातात. कला बघते की नैना तिकडून येते. कला तिला नैनानं घेऊन खाली जाऊन बसते आणि तिला दागिन्यांचे फोटो दाखवत असते. नैनाला ती म्हणते की हे बघ नैनाताई, 2 दागिने मला करायचे आहेत, एक तुझ्यासाठी आणि एक माझ्यासाठी. नैना खूप खुश होऊन गेलेली असते. कलाला माहिती असतं की नैना कोणत्या गोष्टीमध्ये भाळून जाणार आहे असं. तेवढ्यात अद्वैत चोरून तिच्या खोलीत जातो आणि सगळं रूम चेक करत असतो. इकडे काही फाईल आहे का, तिकडे काही फाईल आहे का, हे सगळं अद्वैत चेक करत असतो. कला नैनाला सांगत असते की हे बघ असं सगळे दागिने आहेत, तुला सांग कोणते आवडतात. नैना म्हणते कोणत्या खुशीत. तर तेवढ्यातच कलाला काही सुचत नसतं. कला म्हणते अगं नैनाताई, मी ना देवाला प्रार्थना केली होती जर चांदेकर सुखरूप घरी आला ना तर मी माझ्या बहिणींना दागिना देईल असं. आता तुला तर माहिती आहे काजल हे सगळं वापरत नाही, मग उरली कोण तूच, म्हणून मग मी ठरवलंय की तुला एक दागिना द्यायचा असं. मग तू सांग कोणती डिझाईन बनवायची. नैना आणि कला या सगळ्या इकडे गप्पा मारत असतात. अद्वैत तिकडे तिकडे बघत असतो की काही फाईल आहे का काय. तेवढ्यातच तो फाईल बघतो आणि त्या फाईलमधून एक डॉक्युमेंट खाली पडतो. त्या डॉक्युमेंटमध्ये दुसरं काही नसतं, जे चांदेकर ज्वेलर्सच्या इथे हिरे आलेले असतात त्याची ती रिसिप्ट असते. ती कोणत्या कंपनीकडून ते हिरे आलेले आहेत त्याची ती रिसिप्ट असते. जी रिसिप्ट ती त्यांच्या फाईलमधून चोरी झालेली असते. अद्वैतच्या हाती हा एक मोठा पुरावा लागलेला असतो. अद्वैत विचार करत असतो की हा एक पुरावा बस झालेला आहे माझ्यासाठी, राहुलला फसवण्यासाठी. त्याने खोटा आळ केला आहे, आता त्याला मी सगळ्यांसमोर कसा रेड हॅट पकडतो ते बघच. तर असा विचार अद्वैत करत असतो. तो जेव्हा ती फाईल कबडमध्ये पुन्हा ठेवत असतो तेव्हा ती फाईल लावताना तो बघतो की त्या फाईलमधून एक कार्ड पडलेला आहे.
ते फाईलमधून जेव्हा ते कार्ड खाली पडलेलं असतं, अद्वैत ती फाईल ठेवतो आणि ते कार्ड असं जेव्हा उचलतं तर तेव्हा ते कार्ड दुसरं तिसरं कोणी नाही तर श्रीनाथ ज्वेलर्सचं असतं. अद्वैत विचार करतो की राहुलकडे श्रीनाथ ज्वेलर्सचं कार्ड कुठून आलं. या सगळ्यामागे काही श्रीनाथ ज्वेलर्सच्या गौरवचा आणि यश आणि राहुलचा तर हात नाही. या दोघांनी मिळून प्लॅन केलेला आहे का मला फसवण्याचा, असा विचार अद्वैतच्या मनात येतो. तर मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या नवनवीन ट्विस्टसाठी आपल्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.